अनेकदा हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या एका अट्टल आरोपीला चक्क चित्रपट पाहताना अटक करण्यात आली। नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी ही कारवाई केली असून हत्या, एमडी तस्करी अशा अनेक गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या विशाल मेश्रामच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पोलिसांच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे। अट्टल आरोपी विशाल मेश्राम हा पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पोलिसांच्या पथकानं रात्री सिनेमागृहावर छापा टाकला। मात्र पोलिसांनी त्याला गर्दीतून अटक केल्यावर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला। त्याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी संपूर्ण सिनेमागृहाला वेढा घातला होता आणि त्याच्या गाडीच्या टायरचीही हवा काढून टाकण्यात आली, जेणेकरून तो पळून जाऊ नये। मिळालेल्या माहितीनुसार 10 महिन्यापूर्वी विशाल मेश्रामवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि या कारवाईची कल्पना येताच तो घरातून पळून गेला। यापूर्वी त्याच्यावर खून, MD तस्करी आदी 27हून अधिक गुन्हे दाखल आहेत। त्याला अटक करून सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आला आहे। तेथून त्याची रवानगी नाशिक कारागृहात होणार आहे। सध्या पोलीस स्टेशन पाचपावलीने आपले गुप्त गोपनीय बातमीदार लावलेले होते। त्याच्याबद्दल आम्हाला एक माहिती भेटली की हा जो आरोपी आहे हा पुष्पा 2 बघण्यासाठी आपले दोस्तासोबत मित्रांसोबत गेलेला आहे। त्याबद्दल आम्ही माहिती काढली। तो कोणत्या व्हेकलमध्ये, कोणते ऑडिटोरियम, कोणते सिनेमा हॉलमध्ये गेलेला आहे। त्या माहितीवरून CCTV फुटेजमधून एक टीम तयार केलेली होती। त्याने टीमने पण पुष्पा 2चे तिकीट विकत घेतलेले होते। ते विशाल मेश्रामचे मागे बसलेले होते आणि पूर्ण प्रिकॉशन घेऊन तो परत वार करू देणार नाही अशी एक थॉट के साथ ते त्यांना पकडला आणि त्यांची अंगझडती पण घेतली। नंतर API सोनवणे आणि पोलीस स्टेशनची टीम तो पण गेली। त्यांना पकडून त्यांना MPDA मधून सध्या नागपूर जेलमध्ये ठेवलेला आहे।